स्वागत। यानंतर आपण बघणार आहोत मुंबई आणि पुण्यातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट। जनधन खात्यांमध्ये गैरमार्गाने पैसे टाकणाऱ्यांची खैर नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिलेला आहे। कर बुडवणाऱ्या लोकांना गरिबांनी साथ देऊ नये असं आवाहन देखील मोदी यांनी केलंय। काल उत्तर प्रदेशातल्या मुरादाबाद इथं मोदींची जाहीर सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते। मैं देश के सभी जनधन अकाउंट वाले गरीबों को कहना चाहता हूं, जिसने भी आपको पैसा दिया है, जिसका भी पैसा अपने बैंक में रखा है, वो उठाइए मत, 1 रुपया मत उठाइए उसमें से। देखिए वो आपके घर रोज चक्कर काटेगा। कारवाई केली आहे। या जप्त केलेल्या सोन्याची किंमत तब्बल 2,25,00,000 इतकी आहे। जुन्या 1500च्या नोटांच्या मोबदल्यात या सोन्याची खरेदी होणार असल्याची माहिती मिळते। स्वित्झर्लंडहून हे सोन्याचे बिस्किट मिठाईच्या डब्यातून आणण्यात आले होते। याची माहिती मिळताच मुंबई क्राईम ब्रांचने ही कारवाई करत 9 किलो सोन्यासह 7 जणांना अटक केली आहे। या कारवाई दरम्यान पोलिसांनी मर्सिडीज आणि निसान कंपनीच्या कार जप्त केल्या। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामगिरीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाने सत्तेत असून देखील सत्तेचा वापर केला नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल एक महत्त्वाची बैठक पार पडली। यात उद्धव ठाकरे यांनी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुखांशी संवाद साधला। राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष आहे असं मी विसरूनच गेलो होतो, अशा शब्दात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसेची खिल्ली उडवली आहे। एबीपी माझाच्या कट्ट्यावर ते बोलत होते। तसंच नोटबंदीला शिवसेनेचा विरोध नसून अंमलबजावणी योग्य पद्धतीनं नसल्याचं शिवसेनेचं मत आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। त्याचसोबत भारतानं पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आता स्वतःच्या घरातून सुरुवात केली पाहिजे आणि पाकला कोंडीत पकडलं पाहिजे असा सल्ला राऊतांनी मोदी सरकारला दिला। तुमच्या आणि मनसेची नाळ एकच आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे मुंबई महापालिकेसाठी युती करण्याचा पुढचा काही विचार असेल? बरोबर, मनसे आणि सेनेची नाळ एकच आहे। हा खूप दिवसांनी आलेला प्रश्न आहे, मी विसरूनच गेलो होतो। असं काय आहे महाराष्ट्र जसा पक्ष आहे हे विसरून गेलो मी खरोखर। राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा दावा त्यांच्या अंगरक्षकांनीच खोडून काढलाय। चेंबूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेत संजय दिना पाटील यांनी आपल्या समर्थकांसह गोळीबार केल्याचा आरोप मलिक यांनी केला होता। त्यानंतर एकच खळबळ उडाली होती आणि दोघांनीही एकमेकांच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली होती। मात्र आता पोलिसांच्या जबाबात मलिक यांच्या अंगरक्षकानं कुठलाही गोळीबार झाला नसल्याचं म्हटलंय। त्यामुळे आता नवाब मलिक खोटं बोलले का असा सवाल उपस्थित होतोय। नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपनं काळ्या पैशांचा वापर केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। या संदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, खासदार हुसेन दलबाई यांच्यासह इतर नेते उपस्थित होते। नोटाबंदीवरून भाजपवर आरोप करणाऱ्या सामना वृत्तपत्राची दखल घेणं गरजेचं असल्याचं सांगत या प्रकरणी सामनाला देखील नोटीस बजावण्याची मागणी काँग्रेसने केली। मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी स्थापन केलेल्या समितीमधून निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत बाहेर पडले। त्यानंतर आता संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी त्यांच्यावर टीका केली। ज्याला ते समिती म्हणतायत ना, तशी काही फॉर्मल कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाहीच आहे, नव्हतीच। त्याचं काही पत्र अधिकृत नाही आहे, म्हणजे मला त्यांनी पत्र दिलं नाही, मी ते ॲक्सेप्ट केलेलं नाही। त्यामुळं नेमणूकच तशी झालेली नाही तर बाहेर पडतो म्हणण्यात काय अर्थ आहे? हे दोन्ही क्रिया ज्याला म्हणतो आपण, म्हणजे बोलणे फोल झाले डोलणे व्यर्थ गेले, अशी एक जुनी उक्ती आहे, तसा प्रकार आहे तो। नगर परिषद निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपनं महापालिकेच्या प्रचारासाठी जोरदार कंबर कसली आहे। राज्यस्तरीय प्रचारासाठी पक्ष पातळीवर महाराष्ट्र सुराज्य पर्व या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्य सरकारनं घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा प्रचार करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुराज्य पर्व प्रचार रथाचं उद्घाटन करण्यात आलं। 3 डिसेंबर ते 30 जानेवारीपर्यंत हा रथ सरकारच्या निर्णयाचा प्रचार करण्यासाठी ठिकठिकाणी फिरणार। काय सरकारचे निर्णय आहेत त्या निर्णयांपासून
तर लोकांना काय त्याच्यामध्ये लाभ आहेत त्या लाभांपर्यंत सर्व गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या सुराज्य रथाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि या माध्यमातून सरकार आणि जनता यांच्यामध्ये सुराज्याचा दुवा या रथाच्या माध्यमातून स्थापित होणार आहे. मुंबईतल्या घाटकोपरच्या RCT मॉलमध्ये उभारण्यात आलेल्या वॅक्स म्युझियमचं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या वॅक्स म्युझियममध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसह जगभरातल्या दिग्गजांचे मेणाचे पुतळे साकारण्यात आले. महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, राणी एलिझाबेथ, मायकल जॅक्सन तसंच स्टीव्ह जॉब्स इत्यादी महारथींचे मेणाचे पुतळे या म्युझियममध्ये पाहता येतील. बीडच्या नर्सिंग सामाजिक संस्थेची निवड राज्य सरकारनं स्वच्छता आणि पाणीपुरवठा संबंधित जनजागृतीसाठी केली होती. मात्र अद्याप सरकारनं या संस्थेला कोणताही पतपुरवठा अथवा कामाचं वाटप केलेलं नाहीये. राज्य सरकारनं स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची घोषणा तर केली, पण त्याच्या अंमलबजावणीत ढिसाळपणा दिसतोय. हे अभियान राबवण्यासाठी ज्या सामाजिक संस्थांची निवड करण्यात आली होती त्या संस्थांना अजून सरकारनं पतपुरवठा केलेला नाहीये. त्यामुळे नर्सिंग सामाजिक संस्थेतल्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालय परिसरात भीक मागू आंदोलन केलं. सुडापोटी प्रेयसीचा छळ करणाऱ्या तरुणाला वसई पोलिसांनी अटक केली आहे. हर्षल गायकवाड असं अटक करण्यात आलेल्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. आरोपीचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते, मात्र हर्षलशी न पटल्यामुळे त्या तरुणीनं फारकत घेतली. त्याचाच राग मनात ठेवून आरोपीनं तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. एवढंच नाही तर तरुणीच्या आईचा मोबाईल नंबर देखील पोस्ट केला. या प्रकरणी पीडित तरुणीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी लागलीच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आंबेडकरी विचारांचा वारसा जपणारी मुंबईतल्या दादरमधली आंबेडकर भवन ही वास्तू आता भकास आणि उजाड झाली आहे. काही महिन्यांपूर्वी आंबेडकर भवन पाडण्यात आलं. त्या जवळच्या बुद्धभूषण प्रेसचं सुद्धा नुकसान झालं होतं. सरकारी पैशातून नवी इमारत उभी करावी की लोकवर्गणीतून आंबेडकर भवन उभारावं हा 2 ट्रस्टमधला वाद आहे. तुर्तास हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं इथल्या जागेत कोणताही बदल करण्यास मनाई आहे. मात्र यामुळे आंबेडकरी विचारांचा वारसा असलेल्या ऐतिहासिक आंबेडकर भवनाची अशी भकास अवस्था झाली आहे.